प्रभाग विकास को लेकर एक बड़ी और सकारात्मक पहल सामने आई है। मुंबई मित्र की ओर से आयोजित विशेष परिसंवाद में नागरिकों और जनप्रतिनिधियों के बीच खुला संवाद हुआ, जहां विकास की दिशा तय करने पर गंभीर चर्चा की गई। स्थानीय स्तर पर विकास को गति देने के उद्देश्य से आयोजित इस परिसंवाद में प्रभाग की मूलभूत समस्याओं, सड़क, पानी, सफाई, स्वास्थ्य और शिक्षा जैसे अहम मुद्दों पर खुलकर बात हुई। नागरिकों ने अपने सवाल सीधे जनप्रतिनिधियों और प्रशासनिक अधिकारियों के सामने रखे। वहीं प्रशासन की जिम्मेदारियों और कार्यप्रणाली पर भी स्पष्ट और बेबाक चर्चा देखने को मिली। इस मंच ने आम लोगों को अपनी बात रखने का अवसर दिया और विकास कार्यों की प्राथमिकताओं पर खुला संवाद स्थापित किया। कार्यक्रम में इस बात पर जोर दिया गया कि विकास केवल योजनाएं बनाने से नहीं, बल्कि जनता की सहभागिता और सतत संवाद से संभव है। जनप्रतिनिधियों ने आश्वासन दिया कि प्रभाग के विकास के लिए ठोस और समयबद्ध कदम उठाए जाएंगे। बरेचसे जे नगरसेवक आलेले होते त्यांनी मुंबईतल्या ज्या ज्या समस्या आहेत त्याबद्दलचा त्यांचा अभ्यास होता। त्या एरियातल्या काय काय गोष्टी कमी आहेत किंवा ज्यांची आवश्यकता आहे पब्लिकला, त्याचा त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा आमच्या समोर सादर केलेला होता। आणि त्या ह्याच्यातून जी मुंबईचं जे आजचं अस्तित्व आहे त्याच्यापेक्षाही सुंदर मुंबई आपल्याला कशी देता येईल यासाठीचा त्यांचा जो अभ्यास होता तो परिपूर्ण होता आणि त्यामुळे आम्हाला पण त्याचं समाधान वाटलं। खूप काही समस्या मुंबईमध्ये पण बहुतेक सांगितलं तरी ते फेरीवाल्याचा आता काही इश्यूज आहे, बसचा इश्यूज आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कारण जेव्हा माणसं रस्त्यावरनं जात असतात तेव्हा जेव्हा फेरीवाले वगैरे बसलेले असतात त्यावेळी तिथून जाताना जे आपण म्हणतो की चालताना सुद्धा लोकांना अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी जी गर्दी वाढते त्याच्यासाठी काही नियम आणि निर्बंध पाळणं गरजेचं आहे। आणि मुंबई महानगरपालिकेने ते काय त्याचं जर व्यवस्थित हे केलं तर माणसांना पण सोपं जाईल सगळ्यांना। संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधनं जेव्हा लोक येत असतात किंवा ऑफिसला जात असतात किंवा त्या लोकांसाठी सुद्धा हे अतिशय आवश्यक आहे। अभिजित राणचा या इव्हेंट बद्दल काय म्हणणं, किती काय चांगलं होतं, काय कोण शिकायला काय भेटलं असं? नाही, निश्चितच सगळ्यांनी हे जे आजचा जो उपक्रम हे केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। आणि ते म्हणाले असाच परिसंवाद वरचेवर ठेवला बरेचसे प्रश्न सुटतील, तर त्याचं स्वागतच झालेलं आहे।